प्राणघातक हत्यार आणि तसेच लाकडी दांडक्याने एकमेकांवर वार घालून जीवे ठार मारण्याचे प्रयत्न करणारे आरोपी क्राईम ब्रँच युनिट 1च्या ताब्यात। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 मेला रात्रीच्या सुमारास इंदिरानगर बोगद्याजवळ महिला आणि पुरुषांमध्ये बाचाबाची होऊन एकमेकांना लाकडी दांडक्याने तसेच धारदार हत्याराने मारहाण केली होती। सदरचा व्हिडिओ व्हायरल झाला असता या प्रकरणाचा गुन्हा मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रँच युनिट 1चे पोलीस हवालदार प्रशांत मरकड, मिलिंद सिंग परदेशी यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी शिवशक्तीनगर त्रिमूर्ती चौक येथे असल्याची माहिती मिळताच क्राईम ब्रँच युनिट 1च्या पथकाने दीपक उर्फ रोहित रंगनाथ गोरडे आणि एक महिला यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। तसेच दुसऱ्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी दत्ता आंधळे हा चोपडा लॉन्स परिसरात फिरत असल्याची माहिती पोलीस नाईक विशाल देवरे यांना मिळताच क्राईम ब्रँच युनिट 1च्या पथकाने त्यास ताब्यात घेतले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 1च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, पोलीस हवालदार प्रशांत मरकड, विशाल काठे, संदीप भाईण, प्रदीप म्हस्ते, प्रवीण वाघमारे, योगीराज गायकवाड, नजीम खान पठाण, पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी, विशाल देवरे, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, महिला पोलीस हवालदार शर्मिला कोकणी, महिला पोलीस अंमलदार अनुजय येवले, पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट, पोलीस अंमलदार समाधान पवार आदींनी ही कारवाई केली आहे। NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक।